तुमच्यातही बदल झाला, तुमच्याही जीवनमानात बदल झाला. हॅलो, मग मला सांगायचं काय, या वर्षी 2 निवडणूक आहेत, एक लोकसभेची आणि एक विधानसभेची. महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय झालं हे मला वेगळे सांगायला मला पेपरमध्ये वाचून सगळं आठवत असेल. महाराष्ट्र हा स्त्रियाची पिसाळांच्या औलादाचा नाही, ज्यांनी महाराजांशी गद्दारी केली होती. महाराष्ट्राच्या महाराजांचा परंपरा स्वतःच्या शिवाला जीव देण्याची तयारी आहे. महाराष्ट्र शिवाला शरद पवारांचं वय 84 वर्ष, ज्या पुतण्याला काहीही नाही म्हणून राजकारणात त्याला नांगरलेलं शेत हातात आलं आणि सांगितलं सांभाळा. तोच विचार करतो पवार साहेबांना, तुम्ही बारामतीसाठी काय काय तुम्हाला जायचंय जा. अरे पण ज्या आमदार माणसाने वयाच्या 80व्या वर्षी तुम्हाला निवडून आणलं, 2019 ते सातारा दुसरे नसते तर सत्ता आली नसते. तेव्हा तुम्हाला त्यांचं वय नाही. 2004 ला त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि पूर्ण जबडा बाहेर काढला गेला. आणि जेव्हा ते नागपूरला 46 डिग्री टेम्परेचरमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर 5व्या दिवशी गेले, तेव्हा तुम्हाला त्यांचं वय नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुम्हाला वय नाही पडत. आणि त्या घराच्या बाहेर काढायला गेले की गद्दारी आणि महाराष्ट्रात सहन करणार नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून मी निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना माझ्या घरच्यांनी विचारात घेतलं. मी सारखे आमच्या सगळ्या नगरसेवकांना विश्वासात घेतलं की काय करायचं. सगळ्यांचं एकच मत होतं की आपण गद्दारी करायची नाही, आपण साहेबांबरोबरच राहायचं. संख्या किती आम्हाला महत्वाचं वाटत नाही आता, पण माझी जी महाराष्ट्राची ओळख आहे, मी जे महाराष्ट्राच्या मातीला ओळखलं त्या सुगंधावरून मला कळतंय की महाराष्ट्राच्या मनात आग आहे की ज्या पद्धतीने मी शरद पवारांचा पक्ष काढून घ्यायला निघाला, ज्या पद्धतीने मी शरद पवारांची निशाणी काढून घ्यायला निघाला. वयाच्या 84व्या वर्षी त्या माणसाला इतका असताना काय दुःख होतं त्याचा विचार करा. ज्या माणसाचं 2004 साली ऑपरेशन झालं, त्या डॉक्टरने सांगितलं तुमच्याकडे 6 महिने आहेत. मला सांगत होते जितेंद्र, मी अस्वस्थ होतो, रात्रभर झोपलो नाही. पण म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरला विचारलं याचा उपाय काय. डॉक्टर म्हणाले औषध आणि बेलपावडर. म्हणाले मी त्या डॉक्टरचं नाव सुलतान प्रधान, मी त्या डॉक्टरला सांगितलं की लढाई मी जिंकली, काहीच काळजी करू नका. 7 वर्षानंतर ते अमेरिकेला गेले, त्यांचा गायब झाला. त्याच्यानंतर तुम्हाला कोणालाही माहित नसेल, शरद पवारांचं 5 वेळा कॅन्सरचं ऑपरेशन झाले. 5 वेळा त्यांचं मांडीचं हाड मोडलं. या वयामध्ये मांडीचं हाड मोडलं की माणूस घरी बसतो. त्यांना 3 महिन्यात दिवस सांगितलं की आराम करा. हा माणूस 35व्या दिवशी कोल्हापूरच्या दरम्यान हे कोणासाठी केलं. तुम्हाला घरी तुमची पदं कशी मिळाली, तुम्ही एवढे मोठे कसे झाले. मी तर कबूल करतो की आम्ही फक्त त्यांच्याकडे मोठे झालो, मान करतो. आणि म्हणून यावेळेस महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचं, गद्दारांच्या हातात द्यायचा का निष्ठावंतांच्या हातात द्यायचा, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. का महाराष्ट्राचं भविष्य चिरणार. मग कोणाला द्यायचं महाराष्ट्र, निष्ठावंतांना का गद्दारांना. मला तुमच्याकडे उत्तर हवं आहे. मला तुमच्याकडे हवं आहे. निष्ठावंतांना का गद्दारांना. हळू आवाज आहे, बाकी लोक बोलतात, बाकी लोक गद्दारांबरोबर आहेत सांगा ना. बाकीच्यांना हात माहिती नाही, हात खाली गेले, हात वरती ठेवा, हात खाली घालू नका. विनय हात वरती कर आणि जोरा बोलणा निष्ठावंत म्हणजे त्यांच्या घरात बोललं पाहिजे. आणि मी स्वतः मला अर्थातच खूप नशीबवान समजतो की मी त्यांच्या घरातला नाही, जातीतला नाही, माझ्याकडे बँक नाही, काही नाही. त्या माणसाने गेले 36 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. माझ्यावर जो विश्वास दाखवला तो माझ्या बापा एवढ्याच होता. आणि म्हणून ह्या वयात आपण आपल्या आजोबाला बाहेर काढतो. मी लहान मुलांना विचारतो
माझ्या आजोबाला घरातनं बाहेर काढायला निघाला जवळ घ्या तुम्ही हो का नाही मला हे ऐकायचं आणि पुन्हा महाराष्ट्रात हे घोषणा करणार आहे की महाराष्ट्र कोणाबरोबर आहे सुनियाजी मिसाळांच्या औलादींबरोबर का शिवाजी पेशवाच्या औलादींबरोबर आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची माती ही गद्दारीला कधी हिंमत करत नाही ती ठेचून काढते आणि महाराष्ट्राची माती ही निष्ठावंत आणि शूरता वीरता यालाच काय पाठिंबा देते तेवढाच पाठिंबा आम्हाला हवा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद तुमचं मराठी ऐकायचं अरे ना हळू नका बोला, मी बोलतो. कपाशीला जसा तुमचा आहे तसा माझा पण आहे. काही काळजी करू नका. बोला, जय श्रीराम. एवढं सोपं असतं असं नाचायला साईडला जाऊन बायकांचा गेला होता. इतका असा प्रकार झाला. टॉपनी वगैरे आला पाहिजे टॉपनी मागून स्टेजच्या श्रीराम हा मनाचा एकट्याचा नाही, हा सगळ्यांचा आहे. हा माझा विचार कधीही सोडणार नाही. संघटनेचा हात वरती कर ओके आपण लाईन बंद करून 10 मिनिटात देऊळ तुमचं, जमीन तुमचं, जागा तुमची, देव तुमचा, हे आम्हाला मान्य नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणून हे सगळं काढून टाकलं आणि सगळ्यांना सांगितलं काळाराम मंदिरात जाऊन की देवळा प्रार्थना सगळ्या बहुजनांची आहे आणि बहुजनांची देवळं उघडून करणाऱ्या उघडं करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी कालच मला मानाचा मुजरा केला. काल ते संविधान या देशाला दिलं होतं. तेव्हा जे काही करायचं हृदयापासून करा आणि म्हणून एकदा असं लपत घोषणा करतात बिनधास्त घोषणा द्या. जय श्रीराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.